आता तुमच्या मायनं तुम्हाला बाराखडी शिकवली का? पहिले अ आई शिकवलं का बे? मान बाबू मन रे, अ आई क ख ग असं शिकवलं का? पाहिलं ते नाही. बाबू हेच बाबा होय मा मन बाबा. आता हे अबे हो ना बाबू हेच बाबा आहेत ते वाले. हा ठीक आहे. बाबा म्हणे ना बाबा 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 आय पाण्याला ते त्याच्या मम 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 डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. बाबू चंदमामा कुठे? चंदमामा पोट्ट खिडकीतून दाखवते चंदमामा. बाबू फॅन कुठे? आपली तर फॅन. बाबू लाईट 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 लाईट. बरोबर ऑब्जेक्टची का देते? पहिले तुमच्या मायनं क ख ग ग शिकवलं का? तुम्ही बालवाडीत पहिल्या वर्गात गेल्यावर तुम्हाला शिकवलं क ख ग ग, पण पहिले का दिलं? ऑब्जेक्टचं. त्याला टेबल म्हणते, याला पाणी म्हणते. बाबू ग्लास घे. पोट्टो ग्लास घ्यायला घेते, वाटी नाही आणत. त्याला ग्लास म्हणलं तर ग्लासच आणत, वाटी म्हणलं तर. हे जसं जसे मायबाप बोलते, जसे आजूबाजूचे लोक बोलते, ते त्याच्या कानावर पडते, डोक्यात जाते आणि ते तसं बोलते. तुमचं लहान लेकरू तुमचं अनुकरण करत असते. बाबानं खर्रा आणला, घोटला, मारला बोका, खर्रा संपला, फेकली पन्नी, पोट्ट पाहते. बापाला जाऊते, ते पन्नी उचलते, माती टाकते, ठेवी घोटते, मातीचा बक्का मारते. का करते ते? अनुकरण.